मागे ईडी लावली तर मी सीडी लावेन. खानदेशातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा मागच्या वर्षभरात गाजलेला हा डायलॉग प्रत्यक्षात काही आला नाही. भाजप नेते तथा कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांना उद्देशून खडसे अशी विधानं करायचे, पण ना कधी त्यांच्या मागे ईडी लागली ना कधी त्यांनी सीडी बाहेर काढली. त्यामुळे या बहुचर्चित सीडीत होतं तरी काय हे गूढ कायमच राहिलंय. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनीही शिंदे सेनेचे मंत्री भरतसेठ गोगावले, आमदार महेश थोरवे व महेंद्र दळवी यांना गुवाहाटीच्या हॉटेलातील व्हिडिओ बाहेर काढण्याची धमकी दिली आहे. नेमकं असे काय प्रताप या आमदारांनी त्या हॉटेलात केलेत हे जनतेसमोर खरंच येणार आहे का? जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून. नमस्कार, मी समीक्षा. रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती सुनील तटकरे यांची निवड झाल्यापासून शिंदे सेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीत घमसात सुरू आहे. शिंदे सेनेचे भरतसेठ गोगावले यांना या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हवं होतं. ते न मिळाल्यानं शिंदे सेना आक्रमक झाली आहे. रस्त्यावर उतरून टायर जाळून आंदोलन करण्यापर्यंत त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही या आंदोलनाला मूकसंमती दिसून आली. त्यामुळे महायुतीत तणावाची परिस्थिती आहे. नाशिकमध्येही गिरीश महाजन यांना पालकमंत्री पदावर नेमल्यानं या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व शिंदे सेनेचे नेते दादा भुसे नाराज झालेत. हा वाद आणखी टोकाला जाऊ नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेशात असताना नाशिक व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर झालेल्या नियुक्त्यांना स्थगिती दिली आहे. दावोसहून परतल्यावरही अजून फडणवीस या वादावर तोडगा काढू शकलेले नाहीत. त्यामुळे शिंदे सेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद चिघळतच चाललाय. अलीकडेच मंत्री भरत गोगावले यांनी पालकमंत्री अदिती तटकरे यांचे वडील व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महायुतीत गद्दारी करून शिंदे सेनेच्या उमेदवारांना पाडण्याचा प्रयत्न केला असा गौप्यस्फोटही केला होता. मी रायगडच्या पालकमंत्री पदाच्या स्पर्धेत असल्यामुळे तटकरेंनी मला पाडण्यासाठी काही लोकांशी हात मिळवणी केली. तसंच आमचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना पाडण्यासाठी शेकापचे जयंत पाटील यांच्याशी हात मिळवणी केली होती असा आरोप त्यांनी केलाय. तर सुनील तटकरेंनी भरतसेठ गोगावले यांनी पालकमंत्री पद मिळण्यात काही अडचणी आणल्या तर त्यांना रायगड जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा आमदार दळवी यांनी दिला होता. शिंदे सेनेच्या या नेत्यांची वक्तव्य राष्ट्रवादीच्या फारच जिव्हारी लागली आहेत. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण मैदानात उतरलेत व त्यांनी शिंदे सेनेच्या आजवर गुपित राहिलेल्या मुद्द्यालाच हात घातलाय. तुम्ही जर आमच्या नेत्यांना त्रास दिला तर गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये व आतले व्हिडिओही आम्ही बाहेर काढू असा इशारा चव्हाण यांनी शिंदे सेनेच्या नेत्यांना दिला आहे. त्यावर आम्हीही राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांचं म्हणजेच सुनील तटकरेंचे व्हिडिओ बाहेर काढू. तसं झालं तर त्यांना महाराष्ट्रात काय देशातही फिरणं मुश्किल होईल असं प्रत्युत्तर आमदार दळवींनी दिलं आहे. एकूण पालकमंत्री पदावरून रंगलेला हा वाद आता इतका टोकाला गेला आहे की त्यात देवेंद्र फडणवीस, अजित पवार व एकनाथ शिंदे यांनीही मध्यस्थी केली तरी कुणीही माघार घेण्याच्या तयारीत नसल्याचं दिसून येत आहे. पण या वादाच्या निमित्तानं एक नवा विषय चर्चेत आलाय, तो म्हणजे शिंदे सेनेच्या आमदारांनी गुवाहाटीच्या हॉटेलात असं नेमकं काय केलं जी बाहेर काढण्याची धमकी आता त्यांच्या मित्रपक्षाकडूनच दिली जात आहे. 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पाडून सुरत गाठलं होतं. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची गुवाहाटीच्या हॉटेलात व्यवस्था करण्यात आली होती. भाजपच्या महाशक्तीच्या इशाऱ्यावर हे सर्व कटकारस्थान सुरू होतं. इकडे मुंबईत उद्धव ठाकरे सरकार पायउतार होईपर्यंत व पुढे नवीन सरकार स्थापन करण्याच्या सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत एकनाथ शिंदे व त्यांचे समर्थन करणारे सुमारे 50 आमदार गुवाहाटीच्या हॉटेलातच आराम करत होते. त्यांच्या सेवेत भाजपचे सध्याचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण व इतरही काही नेते होते. पण आतमध्ये काय चाललंय ते बाहेर कुणालाही कळणार नाही याची व्यवस्था करण्यात आली होती. या आमदारांशिवाय हॉटेलमध्ये एकाही ग्राहकाला प्रवेश दिला जात नव्हता. आतमध्ये आमदारांच्या बैठकीचे एखादे फुटेज दिवसभरात टीव्ही चॅनलला किंवा सोशल मीडियावर उपलब्ध करून दिलं जायचं. बाकी आतमध्ये काय चाललंय ते कुणालाही कळत नव्हतं. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी हे आतले व्हिडिओ जगजाहीर करण्याची धमकी दिल्यामुळे नेमकं त्या हॉटेलात काय गौड बंगाल झालं, नेमकं तिथे हे आमदार काय प्रताप करत होते याविषयी शंका निर्माण झालेल्या आहेत. अर्थात राष्ट्रवादीच्या या इशाऱ्यामुळे शिंदे सेनेच्या आमदारांमध्ये जशी घबराट निर्माण झाली आहे तशीच भाजपमध्येही खळबळ उडाली आहे. याचं कारण म्हणजे या आमदारांना गुवाहाटीत नेण्यापासून ते हॉटेलमध्ये सर्व व्यवस्था करण्याची जबाबदारी महाशक्तीच्या आदेशानं भाजपनंच तर केली होती. अन्यथा गुवाहाटी सारख्या राज्यात शिंदेच्या आमदारांना कोण विचारणार?
त्यामुळे जर तेथील हॉटेलात घडलेले काही गोपनीय गौडबंगाल असलेले व्हिडिओ बाहेर आले तर त्यात शिंदे सेनेची तर बदनामी होईलच, पण त्यांना सर्व सुख सुविधा पुरवणाऱ्या भाजपचंही नाव यात बदनाम होईल यात काहीच शंका नाही। अर्थात सूरज चव्हाण यांनी केलेले हे आरोप बिनबुडाचे नक्कीच नसतील व त्यांच्यासारख्या ज्युनियर नेत्यांकडे असे खळबळजनक व्हिडिओ असतील याबाबतही शंकाच आहे। याचाच अर्थ राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून सूरज चव्हाण यांच्या तोंडून हे इशारे दिले जात असावेत अशी शंका घ्यायला वाव आहे। अर्थात जर हे व्हिडिओ राष्ट्रवादीपर्यंत पोहोचले असतील तर गुवाहाटी वारीची सर्व व्यवस्था करून देणाऱ्या भाजपकडेही शिंदे सेनेच्या तेथील कारवायांचे सर्व व्हिडिओ असतीलच यात काही शंका नाहीये। म्हणजेच आज राष्ट्रवादीला त्रास दिल्यामुळे त्यांच्याकडून शिंदे सेनेला जी धमकी दिली जात आहे, उद्या भाजपलाही शिंदे सेनेनं त्रास दिला किंवा अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तर तेही हाच इलाज करून शिंदे सेनेला शांत करू शकतात। दुसरीकडे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांचे तरी असे काय व्हिडिओ आहेत ज्याची धमकी देऊन शिंदे सेना त्यांना तोंड लपवून फिरण्याची वेळ येईल असा इशारा देत आहे, तेही समोर येणं गरजेचं आहे। एकूणच शिंदे सेनेच्या आमदारांचे गुवाहाटीतील व्हिडिओ बाहेर येतील का नाही याबाबत शंका असली तरी गोपनीय ठेवण्यासारखे त्यांनी तिथं नेमकं काय प्रताप केलेत याविषयी मात्र जनतेच्या मनात आता शंका कुशंका निर्माण होण्यास राष्ट्रवादीच्या धमकीमुळे वाव मिळाला आहे। यातून एकनाथ शिंदे व त्यांच्या आमदारांची प्रतिमा मात्र मलिन नक्कीच होईल यात शंका नाही। आता पालकमंत्री पदाचा वाद शिंदे सेनेनं जास्तीत ताणून धरला तर गुवाहाटीतील एखादा व्हिडिओ सार्वजनिक करण्याची रिस्कही राष्ट्रवादीच्या माध्यमातून भाजप घेऊन त्यांना शांत करू शकतं। असं झालं तरी आश्चर्य वाटायला नको।